नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। आनंदाची जल्लोषकारक बातमी घेऊन आलेलो आहे। आता शेतकऱ्यांना मिळणार आहे नवीन ट्रॅक्टर। तर ती कोणती योजना आहे ज्यातून तुम्हाला शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर मिळणार आहे, ते त्याचा फॉर्म कसा भरायचा, योजनेचं नाव काय आहे, कागदपत्रे काय लागतील, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। डिटेल माहिती सांगणार आहे की योजनेचं नाव कोणतं आहे, कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि ट्रॅक्टर जे मिळणार आहे ते नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठी मिळवण्यासाठी कोणत्या योजनेतून ते तुम्हाला ट्रॅक्टर मिळणार आहे, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर डिटेल माहिती सांगणार आहे तुम्हाला। तर ही जी योजना आहे त्या योजनेचं नाव आहे पीएम किसान ट्रॅक्टर योजना। ह्या योजनेचं नाव आहे। ही जी बातमी आहे ती न्यूज 18 मराठीवरची बातमी आहे। तर पीएम किसान ट्रॅक्टर योजना, यातून शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर मिळणार आहे। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी केंद्र सरकार देते 50% पर्यंत अनुदान। म्हणजे या योजनेतून शेतकऱ्यांसाठी जे नवीन ट्रॅक्टर खरेदी करणार आहेत त्यांना 50% पर्यंत अनुदान मिळणार आहे ट्रॅक्टर खरेदीवर। आणि त्यासाठी जे पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी उत्पन्नात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदी केल्यास त्याला 20% ते 50% अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। असे अनेक शेतकरी आहेत जे ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत, त्यामुळे ते या योजनेत अर्ज करून ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेऊ शकतात। मग आता पीएम किसान ट्रॅक्टर योजना काय आहे, योजनेचा लाभ कसा घ्यायला, या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात, हे सर्व आता आपण माहिती बघू। म्हणजे 20% ते 50% पर्यंत अनुदान मिळू शकते नवीन ट्रॅक्टर खरेदीवर। देशातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी केल्यास 20% ते 50% पर्यंत अनुदान मिळणार आहे। असे अनेक शेतकरी जे स्वतःचा ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत, त्यामुळे ते या योजनेद्वारे अर्ज करू शकतात। पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचे जे उद्दिष्ट आहे ते केंद्र सरकार पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2WD आणि 4WD ट्रॅक्टर अनुदान देणार आहे। उत्पादन क्षमता वाढवणे हे एक मेन उद्दिष्ट आहे, या योजनेचा मुख्य उद्देश आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 50% अनुदान देण्यात येणार आहे। कारण की ट्रॅक्टर जे असतं ते भरपूर महाग असतं, तर ते शेतकऱ्यांना सहज खरेदी करणं शक्य नसतं, त्यामुळे त्यावर अनुदान मिळत आहे नवीन ट्रॅक्टर खरेदीवर। तर हे एक महत्त्वपूर्ण योजना आहे पीएम किसान ट्रॅक्टर योजना। योजनेसाठीची पात्रता आहे ती ऐकून घ्या। अर्जदार हा मूळचा भारतीय असणे आवश्यक आहे, तसेच स्वतःची जिरायती शेती असावी। तुमचे स्वतःचे बँक खाते असले पाहिजे जे आधार आणि पॅन कार्डशी जोडलेले आहे। अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे। जर तुम्ही या सुविधेचा एकदा लाभ घेतला असेल तर तुम्हाला त्याचा फायदा पुन्हा मिळणार नाही। पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी कागदपत्रे तुम्हाला जी आहे ते आता सांगत आहे कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत। आणि एक ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार अनुदान देते, म्हणजे एक ट्रॅक्टर खरेदीवर तुम्हाला सबसिडी मिळेल। यासाठी शेतकऱ्याला आधार कार्ड, जमिनीची कागदपत्रे, बँक तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे। आणि तुम्ही या योजनेअंतर्गत शेतकरी जवळच्या कोणत्याही CSC केंद्राला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात। म्हणजे आधार कार्ड लागेल, बँक पासबुक लागेल, बँकेचा तपशील लागेल, आधार कार्ड लागेल, बँकेचा तपशील लागेल, जमिनीची कागदपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल। जवळचं जे CSC केंद्र असतं त्याला भेटून तुम्ही फॉर्म भरू शकता। ही एक आनंदाची गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी। नवीन ट्रॅक्टर व्यवस्था, म्हणजे जे नवीन ट्रॅक्टर मिळणार आहे पीएम किसान ट्रॅक्टर योजनेतून, त्यांना 20% ते ट्रॅक्टर खरेदीवर 20 ते 50% पर्यंत अनुदान मिळणार आहे। ही एक महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी। ही महत्त्वपूर्ण आनंदाची गोष्ट आहे। तर डिटेल मी माहिती सांगितली। जी योजना आहे पीएम किसान ट्रॅक्टर योजना, त्या रिलेटेड की किती अनुदान मिळणार आहे नवीन ट्रॅक्टरवर आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल।